एकनाथ शिंदेंकडून अमित शहांकडे विधान परिषदेच्या सभापती पदासह 12 मंत्रिपदांची मागणी। मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय नाही। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। भाजपच्या गटनेत्याची आज निवड होण्याची शक्यता। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर निर्णय होणार, सूत्रांची माहिती। 2 डिसेंबरला शपथविधी होणार। 1 डिसेंबरला महायुतीची बैठक। भाजपचे 2 निरीक्षक मुंबईत येणार। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार राज्याचा मुख्यमंत्री। मोदींशी चर्चेनंतर सीएम पदाबाबत निर्णय, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। अजित पवारांना अर्थ आणि उपमुख्यमंत्रीपद। भाजपकडे महसूल आणि गृहमंत्रीपद। शिवसेनेकडे नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं असणार, सूत्रांची माहिती। राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅबिनेटमध्ये देखील काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात प्रत्येकी 1 मंत्रिपद। सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला माहिती। नागपुरात बाईकवरील सहप्रवाशाला आजपासून हेल्मेट घालणं बंधनकारक। शहरात जागोजागी लावलेल्या कॅमेऱ्यामधून पोलीस ठेवणार लक्ष। विदर्भातील सर्व जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भातील सर्वच मुख्य शहरांचं तापमान गेलं 15 डिग्रींच्या खाली। नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने आपण करतोय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत आणि समोर शिवसेनेची भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती समोर येतेय। एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शहा यांच्याकडे मागणी केली होती। सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील बैठकीमध्ये शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे। मंत्रिपदाबाबत गृह नगरविकासासह महत्त्वाच्या खात्यांची शिंदेंनी मागणी केल्याची माहिती मिळते। पालकमंत्रीपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी शिंदेंनी अमित शहांना विनंती केल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। महायुती म्हणून शिवसेनेसोबत असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी अमित शहांना दिल्याची माहिती सूत्रांकडून सध्या प्राप्त झाली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, कालच्या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय झाले असू शकतात? काय सध्याची अपडेट, काय सांगाल? साधारणतः अमित शहा पर्यंत म्हणजे साधारणतः उशिरा रात्री 1 पर्यंत बैठका सुरू होत्या। सर्वात प्रथम एकनाथ शिंदे आणि JP नड्डा आणि अमित शहा यांची जे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघंही, आणि याशिवाय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सोबत उपस्थित झाले। त्यानंतर 5 प्रमुख नेत्यांची म्हणजे अमित शहा भाजप अध्यक्ष, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला केंद्रात 1 कॅबिनेट मंत्रिपद द्यावं अशा प्रकारची दोन्ही प्रस्ताव ठेवण्यात आले। त्या प्रस्तावावरती अमित शहा यांनी होकार दिल्याच्या सूत्रांची माहिती आहे। सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः 12 मंत्रिपद हे जी आहे हे शिवसेना त्यांनी मागितलेले आहे। प्रस्ताव तसा दिलेला आहे। आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने फॉर्म्युला निश्चित झालाय 25-10-7चा, ज्यामध्ये 25 भारतीय जनता पक्ष, 10 शिवसेना, बरं, तर आपण एकंदरीतच ऐकलं की बरेच निर्णय जे आहेत ते कालच्या बैठकीमध्ये झालेत। मध्यरात्रीपर्यंत ही बैठक चालली आहे। अपडेट घेत राहणार आहोत। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। नवी दिल्लीतील शिंदे आणि शहांच्या बैठकीमध्ये खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी नगर विकास आणि गृह खात्यांची मागणी केल्याची माहिती हाती मिळते। तसंच सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी शिंदे आग्रही असल्याचं समजतंय। मात्र गृह खातं सोडण्यास भाजपनं नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गृह खातं, महसूल, ऊर्जा, त्याचबरोबर ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, पर्यटन, सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ, महिला आणि बाल
विकास, त्याचबरोबर अल्पसंख्याक मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती भाजप सोडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंना भाजपचा हा प्रस्ताव मान्य झाल्यावर पुढच्या हालचाली होणार असल्याचं देखील समजतंय. पुढे सुद्धा ब्रेकिंग बातमी पाहतोय. दिल्लीतील बैठक झाल्यानंतर आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती कळतेय. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बैठकीची वेळ आणि ठिकाण अजून निश्चित नाहीये. मात्र अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि घेतलेले निर्णय यावर बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती कळतेय. तसंच सत्ता स्थापनेवरही चर्चा केली जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.